नमस्कार. मिसेस सोनमय कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत ग्रेव्हीवाली व्हेज मंचुरियन. अगदी हॉटेलमध्ये भेटते तसे मंचुरियन. खूप सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळात मंचुरियन कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. अगदी चटपटीत आणि चमचमीत आपण गाड्यावर जसं खातो किंवा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर कसं खातो त्या चवीचंच हे मंचुरियन बनवून तयार होतं. आणि याच्यासाठी घरातील काही बेसिक भाज्या आणि काही सॉसेस लागतात. त्याच्यापासून तुम्ही एकदम भारीवालं मंचुरियन बनवून तयार करू शकता. मुलं नेहमी बाहेरचं मंचुरियन खाण्यासाठी हट्ट करतात, तर तुम्ही असं मंचुरियन नक्की ट्राय करा. तर मंचुरियन बनवण्यासाठी साधारणतः इथं मी एक मोठा कपभर इतका खिसलेला कोबी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चमचाभर इतकं मीठ टाकून मिक्स करून आपण त्याला 4 ते 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. होतं काय, कोबी तुम्ही खिसून ठेवता तेव्हा त्याला पाणी सुटतं, म्हणून त्याला आपण बाजूला ठेवून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्याला पिळून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी ते आपण काढून घेणार आहोत, म्हणजे आपले मंचुरियन्सचे बॉल गिजगिजीत होणार नाहीत. इथं मी साधारणतः 3 ते 4 लोकांसाठी मंचुरियन बनवते. एक मोठा कपभर कोबी घेतला आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 जणांचं मंचुरियन बनवून तयार होतं. आपण तो सगळा कोबी पिळून घ्यायचा आहे. मी कोबी व्यवस्थित पिळून घेतला आहे. हे त्याच्यामधलं काढलेलं पाणी हे टाकून द्यायचं नाही, ते तुम्ही ग्रेव्हीमध्ये वापरू शकता. आता आपला कोबी छान असा सुटसुटीत झाला आहे. आता त्याच्यामध्ये एक मोठा चमचाभर चिरलेला लसूण, खिसलेले आलं, बारीक चिरलेली हिरवा मिरची आणि थोडीशी शिमला मिरची मी टाकलेली आहे. शिमला मिरची ऑप्शनल आहे, तुमच्या मुलांना आवडत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. याच्यामध्ये लसणाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरलं जातं, त्याच्यामुळं मंचुरियनला खूप छान चव येते. इथं एक अर्धा चमचाभर रेड चिली पावडर टाकले आणि एक अर्धा चमचा मिरपूड टाकली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. इथं तुम्ही बघू शकता, मी इथे 2 छोटे चमचे इतका कॉर्नफ्लॉवर वापरला आहे आणि 1 चमचावर मैदा वापरला आहे. तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर त्याच्या जागी तुम्ही तांदळाची पिठीही वापरू शकता. त्यानेही मंचुरियन बॉल छान असे खुसखुशीत तयार होतात. आता त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. याच्यावर अतिरिक्त पाणी टाकायची अजिबात गरज नसते. आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. मीठ थोडं बेतानंच टाकायचं आहे, कारण नंतर आपण जे ग्रेव्हीमध्ये पण मीठ टाकणार आहोत आणि अगोदर कोबीमध्ये पण आपण मीठ टाकलं होतं. याच्यावर अतिरिक्त पाणी टाकायची काही गरज नसते, कारण कोबीला पाणी सुटतं, त्याच्यावर आपले बॉल्स बनवून तयार होतात. हे बॉल्स बनवल्यानंतर लगेच फ्राय करायचे किंवा तुम्हाला तेव्हा फ्राय करायचे नसेल तर तुम्ही त्याला थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये करून ठेवू शकता, पण त्याला तसेच बाहेर ठेवायचे नाहीत. आता आपले मीडियम गरम तेलात आपण हे मंचुरियनचे बॉल छान असे फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम जास्त पण हाय ठेवायची नाही, नाहीतर हे वरून भाजलं जातं आणि आतून सगळं कच्चं राहतं. त्याच्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण त्याला आलतून पलतून छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता पहा, आपल्या मंचुरियनचा कलर चेंज झाला आहे आणि ते छान असे क्रिस्पी झालेत. आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. दुसरीकडे गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये इथे मी बारीक चिरलेला लसूण, आले, शिमला मिरची आणि कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली. सर्वप्रथम आपण 1 चमचाभर तेल टाकून त्याच्यावर आले आणि लसूण 2 मिनिटासाठी छान असं परतून घेणार आहोत. जोपर्यंत आले आणि लसणाचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपण त्याला कमी आचेवरती परतून घेऊयात. इथं तुम्ही आले लसणाची पेस्ट टाकली तरी चालेल, त्यानं पण खूप छान चव येतो. पण बारीक चिरलेला किंवा खिसलेला आला आणि लसूण टाकला तर तो चवीला अजून उत्तम लागतो. आता इथं शिमला मिरचीचे मोठे तुकडे आणि कांद्याचे मोठे तुकडे केलेले, त्याला आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत. जास्त पण परतायचं नाही आहे, फक्त त्याला थोडासा कच्चापणा त्याचा गेला पाहिजे. आता भाज्या 2 मिनिटं परतून छान अशा भाजल्यात. आता त्याच्यामध्ये 1 छोटा चमचाभर रेड चिली पावडर, 1 छोटा चमचा
ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर टाकून आपण परत एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये 1 कपभर इतकं पाणी टाकून घेऊयात. पाणी टाकून झाल्यानंतर त्याला एका चमच्यानं आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये सॉसेस टाकून घेऊया. इथे मी डार्क सोया सॉस वापरते. 1 मोठा चमचाभर इतकं डार्क सोया सॉस आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता एक साधारणतः पाऊण चमचा रेड चिली सॉस टाकले. तुम्हाला तिखट कमी जास्त आवडतं त्याच्यानुसार तुम्ही रेड चिली सॉस थोडंसं वाढवू शकता किंवा कमी करू शकता. आता जे कोबीचं पाणी होतं मगाशी ठेवलेलं बाजूला ते पण त्याच्यामध्ये टाकून दिले आणि आपण पाण्याला उकळी यायची वाट बघूयात. इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी मिक्स करून व्यवस्थित असं मिक्स करून ठेवलं होतं आपल्या ग्रेव्हीची थिकनेस वाढवण्यासाठी. आता ते आपण आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. फक्त कॉर्नफ्लॉवरचं पाणी बनवताना लक्षात ठेवायचं की त्याच्यात गुठळ्या नाहीत राहिल्या पाहिजे. आता मध्यम गॅसवरती आपण ग्रेव्हीला कंटिन्युअली 1 ते 1.5 मिनटं हलवून घेऊया. तुम्हाला जशी ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ पाहिजे, तुम्हाला जर अजून घट्ट हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी कॉर्नफ्लॉवर टाकू शकता आणि अजून पातळ हवी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता, गरम पाणी ॲड करू शकता. पण ही ग्रेव्हीची थिकनेस एकदम बरोबर आहे. त्याला 1 मिनटं छान अशी उकळी आणून दिली. आता त्याच्यामध्ये आपण मंचुरियनचे बॉल टाकूया आणि 1 मिनटं त्या ग्रेव्हीमध्ये त्याला छान असं शिजवून घेऊया. खूपच छान असा वास सुटला आहे मंचुरियनचा. बघितलं ना किती सोपं आहे मंचुरियन बनवायला अगदी सोपं आणि चवीला खूपच अप्रतिम लागतं. आता याच्यावरती तुम्ही बारीक चिरलेल्या हिरव्या कांद्याची पात टाकून त्याला सजवू शकता आणि छान असं गरमागरम प्लेटमध्ये काढून त्याचा आनंद घेऊ शकता. व्हेज नूडल्स किंवा फ्राईड राईस बरोबर हे खूपच छान लागतात किंवा तुम्ही हे असंही खाऊ शकता. तुम्हाला व्हेज नूडल्स किंवा फ्राईड राईसच्या रेसिपी पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पण माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरमागरम अशा प्रकारचे मंचुरियन बनवून नक्की ट्राय करा. थँक्यू.